तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। नेपाळच्या पंतप्रधानांनी आता राजीनामा दिलेला आहे। खरं तर नेपाळमध्ये काल तरुणांनी निदर्शने केलेली होती, हिंसक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं आणि आता ही एक मोठी अपडेट समोर येते। नेपाळच्या पंतप्रधानांनी आता राजीनामा दिलेला आहे। नेपाळमध्ये सोशल मीडियावर घातलेल्या बंदी विरोधात अनेक तरुणांनी त्या ठिकाणी निदर्शने केली। मोठा हिंसक वातावरण त्या ठिकाणी नेपाळमध्ये निर्माण झालेला होता आणि आता ही महत्त्वाची अशी बातमी समोर येतेय। नेपाळच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला आहे। शर्मा ओली यांनी पंतप्रधान पदाचा आता राजीनामा दिलेला आहे। सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात युवक मोठ्या प्रमाणात नेपाळमध्ये आक्रमक झालेले होते। तर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 20 युवकांचा मृत्यू देखील झाला होता। त्यामुळे आणखीनच हे आंदोलन चिघळलं। त्यानंतर अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली। तर राष्ट्रपतींच्या घरात देखील हे आंदोलक घुसले होते आणि आता नेपाळच्या पंतप्रधानांनी देखील या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे। शर्मा ओली यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे। तर युवकांनी नेपाळमध्ये जे आंदोलन केलं, या आंदोलनानंतर आता नेपाळचे पंतप्रधान शर्मा ओली यांनी राजीनामा दिलेला आहे। मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय। युवकांनी मोठ्या प्रमाणात जे नेपाळमध्ये आंदोलन केलं, सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात मोठ्या प्रमाणात युवक आक्रमक झालेले होते। अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली आणि या आंदोलनानंतर आता नेपाळच्या पंतप्रधानांनी हा राजीनामा दिलेला आहे। ही मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय। नेपाळच्या पंतप्रधानांनी आता राजीनामा दिलेला आहे। शर्मा ओली यांनी पंतप्रधान पदाचा या ठिकाणी राजीनामा दिलाय। नेपाळमध्ये युवक मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले होते। सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात मोठ्या प्रमाणात युवकांनी आंदोलन केलं, जाळपोळ करण्यात आली अनेक ठिकाणी। तर राष्ट्रपतींच्या घरात देखील आंदोलक घुसले होते आणि त्यानंतर या हिंसक आंदोलनानंतर आता शर्मा ओली यांनी राजीनामा दिलेला आहे। नेपाळच्या पंतप्रधानांनी हा राजीनामा दिलाय। तरी महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण या ठिकाणी पाहतोय। युवकांच्या या आंदोलनानंतर आता नेपाळचे पंतप्रधान यांनी या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे। मोठ्या प्रमाणात नेपाळमध्ये आंदोलन करण्यात आलं। सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय खरं तर सरकारने घेतला होता, परंतु या निर्णयाविरोधात नेपाळमधील युवक मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले, जाळपोळ करण्यात आली। तर या आंदोलकांचा रोष इतका होता की पोलिसांना अक्षरशः अश्रुधुराच्या नळकांड्या त्या ठिकाणी फोडाव्या लागल्या। गोळीबार देखील करण्यात आला। तर या गोळीबारात 20 युवकांचा मृत्यू झाला। त्यानंतर हे आंदोलन अधिकच चिघळलं आणि आता नंतर नेपाळच्या पंतप्रधानांनी या ठिकाणी राजीनामा दिलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।